आज आम्ही जुन्नर ह्या ठिकाणाहून पिंपळगाव जोगा ह्या गावामध्ये आलेलो आहे. तर आपले जे शिंगाडे साहेब आहेत त्यांच्या मावशीबाई त्यांच्या घरी आज आम्ही पिंपळगावमध्ये आलेलो आहे. तर त्यांना अमृत ज्यूसच्या माध्यमातून कशा प्रकारे रिझल्ट आलाय ते तर तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकावं. मावशी, तुमचं नाव सांगा. अंजना पांडुरंग हांडे. ओके. तुम्हाला काय काय त्रास होत होता याआधी? मनका दुखतोय, गुडघ्यांचा त्रास आहे, पित्ताचा, चमका निघत्यात, भरपूर म्हणजे त्रास आहे मला होता. बर, किती वर्ष झाले ह्या आजाराला तुम्ही त्रासलेले होते? 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाले. हा. पण आता अमृत ज्यूस घेऊन किती दिवस झालेत? महिना झाला. 1 महिना झाला. हा. आणि ते अमृत ज्यूस कशा प्रकारे घेताय तुम्ही? काही कोमट पाण्यामध्ये. कोमट पाण्यात किती ml घेता ते? 15 ml. 15 ml. हा. ओके ओके. घ्यायचं टायमिंग कसा आहे तुमचा? सकाळचं आणि संध्याकाळचं. ओके. मग अमृत ज्यूसच्या माध्यमातून आज तुम्हाला हा खरं तर रिझल्ट आलेला आहे, बरोबर? तुम्ही आज हॉस्पिटलला 20 वर्ष खर्च केले पैसे, पण त्यातून काही रिझल्ट आला नाही. म्हणजे आपण आयुर्वेदावरती खाल्या औषध गोळ्या 8-10 दिवसाच्या, 15 दिवसाच्या, 3-3 महिन्याच्या खाल्या, तेवढ्या पुरता फरक पडला. बर, म्हणजे आपण आयुर्वेदावरती विश्वास ठेवायला पाहिजे, बरोबर? विश्वासच ठेवला पाहिजे ना. बर, म्हणजे प्रत्येकाने घेतलं पाहिजे. प्रत्येकाने घ्यावाच ते. ओके. बाकीचे इंजेक्शन गोळ्या घेण्यापेक्षा हे चांगले आहे ना. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत हे पोचलं पाहिजे, म्हणजे पोचलंच पाहिजे ना. बर. त्याच्यातून मग आता आपण डॉक्टरला एवढं पैसे घालितो, आता 5,500 म्हणजे काहीच नाही ना. बरोबर. आपण गेले म्हणजे नुसतं डॉक्टरला हे केलं तरी 1000 रुपये फी घेतात का नाही? बरोबर. त्यापेक्षा मग हे आयुर्वेदिक खाल्लेलं चांगलंच आहे ना. बर. ओके, म्हणजे तुम्ही घेताय तर हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे. घेतलंच पाहिजे ना. ठीक आहे ठीक आहे. डॉक्टरचं एवढं याच्या गोळ्या खाण्यापेक्षा हे चांगलंच आहे ना. बर. त्याच्यातून काही दुसरी पत्त नाही, फक्त चहाच नाही प्यायचा, एवढंच आहे. आणि चांगलं आहे ना. बर बर. आणि बराचसा फरक वाटलाय मला, म्हणजे बाबा एवढ्या दिवसातून गुडघ्या बिडघ्यांना सगळ्याला फरकच आहे. बर बर.